श्री गणेशाय नमः. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, पूर्वीच्या ऋषीमुनींच्या काळामध्ये पशूंचे कोणतेही सहाय्य न घेता, कोणतीही मदत न घेता कंदमुळं फळं पिकवली जायची. त्यामुळेच त्यांच्या अंगी कमालीचं पावित्र्य देखील असायचं. त्या ऋषीमुनींचा देह, मन, बुद्धी, शील, आचरण, विचार या सगळ्याच गोष्टी पवित्र असायच्या. आपल्या या परमपावन पूर्वज ऋषीमुनींचा किमान एक दिवस असावा, त्यांचं स्मरण आपण एका दिवशी केलं पाहिजे. त्यांचं अनुकरण केलं तरी त्याचा परिणाम वर्षभर टिकून राहतो. त्यामुळे किमान ऋषीपंचमीच्या एका दिवशी नांगरट न केलेल्या जमिनीतील धान्य, फळं यांचं सेवन करणं हे ऋषीपंचमीच्या व्रताचाराचं प्रमुख अंग मानलं गेलेलं आहे. तर ऋषीपंचमी नक्की कधी आहे, ऋषीपंचमीचं व्रत म्हणजे काय, त्या व्रताचं महत्त्व काय असतं, ते व्रत कोणी करायचं, पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे ऋषीपंचमीच्या व्रताबद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ऋषीपंचमीचं व्रत महिलांनी करायचं असतं, पुरुषांनी ऋषीपंचमीचं व्रत करायचं नसतं. हे एक स्वतंत्र व्रत आहे. ज्या वेळेस महिलांना मासिक धर्म सुरू होतो, तर मासिक धर्म जाईपर्यंत महिलांकडून काही चूक झाली असेल, त्याचं पाप शालन करण्यासाठी हे ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं. या ऋषीपंचमीच्या व्रतामुळे रजोदर्शन काळातील स्त्रीच्या वासनादेहावर व मनोदेहावर काही कुसंस्कार झालेले असते. ते कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रानुसार महिलांनी हे ऋषीपंचमीचं व्रत करायचं असतं. भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं असतं. या पंचमीलाच, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषीपंचमी असं म्हटलं जातं. सकाळी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायचं. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला सप्त ऋषींची पूजा करायची असते. प्रथम आपल्याला आचमनाचा विधी करायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा पाणी घ्यायचं पळीभर आणि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून प्रत्येक वेळी 3 वेळेस जे आपण पाणी घेतलेलं आहे, ओम केशवाय नमः म्हटलं की हातावरचं पाणी आपण प्राशन करायचं आहे. ओम नारायणाय नमः म्हटलं की पाणी प्राशन करायचं. ओम माधवाय नमः असं म्हणून हातावरचं पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे. परत एकदा पाणी हातावरती घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः असं म्हणायचं आणि हातावरचं पाणी आपल्या समोरच्या ताम्हाणामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. हात स्वच्छ कपड्याने कोरडा करायचा आणि देवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पुन्हा पाणी हातावरती घ्यायचं, पाणी हातामध्ये तसंच ठेवायचं आणि म्हणायचं आहे, मम आत्मना पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अद्य शुभदिने मया ज्ञानतो अज्ञानतो वा रजस्वला अवस्थया कृतसंपर्क जनित दोषपरिहारार्थे अरुंधती सहित कश्यपादी सप्तऋषी पूजन अहम करिष्ये. आणि हातातील पाणी ताम्हाणामध्ये सोडून द्यायचं आहे. हात पुसून घ्यायचे आणि चौरंगावरती, पाटावरती आपल्याला ज्या 7 सुपारी आपण मांडलेल्या आहे 7 ऋषींच्या स्वरूपात, त्यांना आपण ऋषी मानायचं आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. 8वी जी सुपारी असते ती सती अरुंधतीसाठी असते आणि तिला देखील नमस्कार आपल्याला करायचा आहे. पुन्हा हात जोडायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री महागणपतये नमः. सर्वोपचारार्थ गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणत गणपती बाप्पाला किंवा गणपती बाप्पांच्या स्वरूपात जर तुम्ही सुपारी मांडलेली असेल तर त्या सुपारीला स्नान घालायचं. त्यानंतर ती सुपारी कोरडी करून त्या सुपारीला हळद कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा आपण व्हायचं आहे. त्यानंतर त्या सुपारीला निरांजनाने, दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. हात जोडून सर्व पूजा आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडायची आहे. अशी ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची. गणपती बाप्पासमोर विडा ठेवायचा आणि त्याच्यावरती फळ किंवा दक्षिणा आपण ठेवायचं आहे. गणपती बाप्पाची पूजा झाली की आपल्याला सप्त ऋषींचे ध्यान करायचे आहे. कलश, घंटा आणि दीपपूजन आपण करून घ्यायचं आहे. पळीभर पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकायचं आणि ते पाणी तुळशीच्या पानाने पूजेची जागा
आणि साहित्यावरती ते पाणी शिंपडून घ्यायचे आहे. सगळ्याची शुद्धी करून घ्यायची आहे. चौरंगावरील 8ही सुपाऱ्यांना नमस्कार करायचा आहे आणि अरुंधतीचे ध्यान करायचे आहे आणि म्हणायचं आहे, मूर्त ब्रह्मज्ञे देवस्य ब्रह्म नस्ते ज उत्तमम सूर्यकोटी प्रतिकाश मृषीवृंदा विचिंतये. त्यानंतर आपल्याला सप्तऋषींना आवाहन करायचं आहे. ऋषींना आवाहन करण्यासाठी एका एका नावाचा उच्चार करायचा आणि एका एका सुपारीवर त्या ऋषीवरांना आवाहित करून आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत. पहिल्यांदा म्हणायचा श्री कश्यपाय नमः कश्यप अवाहयामी आणि पहिल्या सुपारीवरती अक्षता आपण व्हायच्या आहे. दुसऱ्यांदा श्री अनये नमः अन्नी अवहयामी, दुसऱ्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. श्री भारद्वाजाय नमः भारद्वाज अवहयामी, तिसऱ्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. श्री विश्वामित्राय नमः विश्वामिन्न अवाहयामी, त्या सुपारीवरती अक्षता व्हायचा. पुढचं म्हणायचं आहे श्री गौतमाय नमः श्री गौतमा अवाहयामी, त्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. त्यानंतर म्हणायचं आहे श्री जमदग्नये नमः जमदग्नी व अवहयामी, पुढच्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. त्यानंतर म्हणायचं श्री वसिष्ठाय नमः वसिष्ठ अवाहयामी असं म्हणून 7व्या सुपारीवरती अक्षता आपल्याला व्हायच्या आहे. त्यानंतर सती अरुंधते नमः अरुंधती अवहयामी आणि शेवटच्या 8व्या सुपारीला आपण अरुंधती मानलेलं आहे त्या सुपारीवरती अक्षता आपल्याला व्हायच्या आहे. इति अरुंधती सहित कश्यपदी सप्त ऋषीभ्य नमः अवहयामी असं म्हणून सर्व सुपाऱ्यावरती अक्षता व्हायच्या आणि मग सप्त ऋषीभ्य नमः पंचामृत स्नानन कुर्यात असं म्हणून सर्व सुपाऱ्यावरती फुलांच्या साह्याने आपल्याला पंचामृत शिंपडायचं आहे. पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणून सर्व सुपाऱ्यांवरती फुलांनी आपल्याला शुद्ध पाणी शिंपडायचं आहे. सप्त ऋषीभ्य नमः वस्त्रांनी कापरवस्त्रम समर्पयामी असं म्हणून पहिल्या 7 सुपाऱ्यांना कापसाची वस्त्र आपण घालायची आहेत. गंध लावायचा आहे, अक्षता व्हायचा आहे. सप्त ऋषीभ्यो नमः विलेपरार्थे चंदन समर्पयामी असं म्हणून प्रत्येक सुपारीला आपल्याला गंध लावायचा आहे. 7ही सुपाऱ्यांना चंदनाचा गंध लावून घ्यायचा. सप्त ऋषीभ्यो नमः सर्वालंकारार्थे अक्षता समर्पयामी असं म्हणून परत 7ही सुपाऱ्यांना अक्षता व्हायच्यात. सप्त ऋषीभ्यो नमः धूप दीप निरांजनाने ओवाळून घ्यायचं. धूप दीप निरांजन दीपम दर्शयामी असं म्हणून आपल्याला अगरबत्ती आणि निरांजनाच्या साह्याने त्या सुपाऱ्यांना ओवाळून घ्यायचं आहे. सप्त ऋषीभ्यो नमः मुखवासार्थ पुगी फुल तांबूळ समर्पयामी असं म्हणून त्यांच्या प्रत्येक सुपारीपुढे आपल्याला एक एक विड्याचं पान ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही फळं ठेवा किंवा दक्षिणा ठेवायची आहे आणि नमस्कार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 8व्या सुपारीची म्हणजे सती अरुंधतीची पूजा करायची आहे. अरुंधतीची पूजा करण्यासाठी तिला अरुंधते नमः कंचुकी सौभाग्य अलंकार समर्पयामी असं म्हणून त्या सुपारीला हळद कुंकू लावायचं आहे. बाकीच्या 7ही सुपाऱ्यांना फक्त चंदनाचा गंध आपण लावलेला आहे. तिला चोळी व सौभाग्य लेणी अर्थात बांगड्या, मंगळसूत्र, काजळ इत्यादी गोष्टी अर्पण करायच्या आहेत. थोडक्यात शृंगार साहित्य आपल्याला अर्पण करायचे आहे. वासाची फुलं व्हायची आहेत आणि मग अरुंधती सहित कश्यपदी सप्त ऋषीभ्यो नमः नैवेद्यार्थे नैवेद्य समर्पयामी असं म्हणून पंचामृत आणि प्रसादाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. गुळ खोबरं अर्पण केलं तरीही चालेल किंवा एखादं फळ अर्पण केलं तरीही चालेल. अरुंधती सहित कश्यपादी सप्त ऋषीभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामी असं म्हणून आपल्याला सर्वांना हात जोडून मनोपूर्वक नमस्कार करायचा आहे. प्रार्थना आपण करायची आहे. त्यानंतर शेवटी आपल्याला पत्रीपूजन करायचं आहे. कारण आपले ऋषीमुनी निसर्गाच्या सानिध्यात राहायचे, त्यामुळे त्यांचं जे काही सभोवतालच्या निसर्गावर आणि वृक्षांसोबत एक अतूट नातं होतं. वृक्षांवरती अतूट प्रेम होतं, म्हणून त्याची आठवण म्हणून आपल्याला पत्रीपूजन शेवट करायचं असतं. त्यासाठी वटवृक्ष असेल किंवा इतर वेगवेगळ्या झाडांची पानं आपण गोळा करायची आणि ती पानं आपल्याला प्रत्येक सुपारीवरती अर्पण करायची आहे. वेगवेगळी पानं आपल्याला पत्रीपूजन करून घ्यायचं आहे. पत्रीपूजन झालं की परत मनोपूर्वक नमस्कार करायचा. नैवेद्य स्वरूपात फळं अर्पण करायची, कंदमुळं अर्पण करायची आणि आपली पूजा संपन्न होते. या दिवशी आंघोळ करताना तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी करा किंवा घरी करा, मात्र आंघोळ करताना आंघोळीमध्ये आपल्याला आघाडाच्या काड्यांचा वापर करायचा असतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये
आघाड्याच्या काड्या टाकायच्या आणि त्या पाण्याने आपल्याला या दिवशी स्नान करायचं असतं. तर अशा प्रकारे ऋषीपंचमीच्या दिवशी स्नान करून विधिवत पूजा करायची. त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो. या उपवासात बैलाच्या कष्टानं केलेलं कोणतंही अन्न आपल्याला सेवन करायचं नसतं. म्हणून बऱ्याच महिला या दिवशी म्हशीच्या दुधाचं सेवन करतात किंवा रताळं खातात की जिथे नांगरणीचा किंवा बैलाच्या कष्टांचा काहीही समावेश आलेला नसतो. अशाच पदार्थांचं सेवन या व्रताला केलं जातं. तर कठोर व्रतांपैकीच एक व्रत म्हणजे हे ऋषीपंचमीचं व्रत आहे. तुमच्याकडे ऋषीपंचमीच्या व्रताला काय खाल्लं जातं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषीपंचमीची व्रताची पूजा कशी करायची, ऋषीपंचमीचं व्रत का केलं जातं, हे व्रत कोणी करायचं असतं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुमच्याकडे ऋषीपंचमीचं व्रत कसं केलं जातं, पूजा कशी केली जाते, कारण काही ठिकाणी ब्राह्मण येऊन ऋषीपंचमीची पूजा करून देतात. घरी देखील अशा पद्धतीने पूजा करू शकता. धन्यवाद.